घर फोडून चूक केली अशी जाहीर कबुली अजित पवारांनी नुकतीच दिलेली आहे। मात्र अजित पवारांची ही खंत की नवी खेळी राजकीय खेळी आहे याबाबत विविध चर्चा रंगताना पाहायला मिळतात। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केले। पक्षातल्या 40 आमदारांना सोबत घेत पक्षावरच दावा ठोकला। पवार कुटुंबातही मोठी फूट पडली। मात्र यावरूनच आता चूक झाल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे। मला त्यांना सांगायचं, अजूनही चूकभूल करू नका। तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। अजित पवारांनी फूट पाडल्याची चूक मान्य केल्या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना घेरलंय। शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही असं अजित पवारांना दिसतं। त्यामुळे त्यांनी चूक मान्य केल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। आचरांच्या सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली तुम्ही करू नका। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली। आणि शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही। त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। आता पश्चाताप करून काय फायदा अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है। उनको भी मालूम, ये उनको भी मालूम। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है। जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? एकीकडे अजित पवारांनी घर फोडल्याची चूक केली असं मोठं विधान केलं, तर दुसरीकडे बारामतीमधून पुन्हा न लढण्याचे संकेतही दिले। मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। बारामतीकरांनी अजित पवारांच्या या भूमिकेला विरोध केलाय, तर दुसरीकडे अजित पवार मध्येच शस्त्र टाकणार नाहीत असं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलंय। अजित दादा निवडणूक लढवणार काय, शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत। परंतु त्यांची ती व्यथा जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे। अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवून नंतर पुन्हा महायुतीत येऊ शकतात अशी शक्यता जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे। त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडं लढा, जरा लांब उभं राहा, आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। अजित पवारांनी पक्षातल्या फुटीवर बोलणं ही त्यांची आगामी निवडणुकीबाबतची भीती असू शकते अशी शंका राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवली आहे। आता अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते आमदार परत येण्याची शक्यता जवळपास नाही। किंबहुना असं आहे की जरी ते परत यायचं त्यांनी ठरवलं तरी शरद पवार त्यांना परत घेतील अशी शक्यता अजिबात नाही आहे। आणि मुख्य म्हणजे त्यांना मतदार माफ करणार नाहीत हे नीटपणे कळून चुकलेलं आहे अजित पवारांच्या आमदारांना। त्यामुळे परतीचे दोर कापले गेलेले आहेत। अशा वेळी एक शक्यता आहे की आपण जाण्याऐवजी आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या वारसदारांना आपण शरद पवारांच्या सोबत पाठवायचं, असं बहुधा अजित पवारांच्याच आमदारांनी, अजित पवारांच्याच नेत्यांनी ठरवलेलं असावं। समजा दिलीप वळसे पाटलांची मुलगी उभी राहिली तर दिलीप वळसे पाटील उभेच राहणार नाहीत। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी उभी राहिली तर आत्राम कदाचित उभेच राहणार नाहीत। नरहरी झिरवाळांचा मुलगा उभा राहिला तर झिरवाळ उभेच राहणार नाहीत। त्यामुळे एका अर्थानं आपले आमदार कमी होणं आणि उलटपक्षी शरद पवारांचे आमदार वाढणं असा प्रकार होईल, ही मोठी भीती अजित पवारांना असावी। अजित पवार शरद पवारांना सोडून गेले। अजित पवारांविरोधातला हा रोष माफी मागितल्यावर कमी होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवलाय। त्यामुळेच पक्ष फोडल्याची अजितदादांनी बोलून दाखवलेली खंत ही राजकीय खेळी आहे का याची ही चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।